से झूम झूम कर, सुबह शाम के लगे हुए गगन को झूम कर, तो सुन जमीन गा रही है कब से झूम झूम कर। तू आ मेरा श्रृंगार कर, तू आ मुझे हसीन कर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर, तू जिंदा है तो जिंदगी की जीत में यकीन कर। अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर, तू जिंदा है। हजार वेश धर के आई मौत तेरे द्वार पर, मगर तुझे न छल सकी चली गई वो हार कर। हजार वेश धर के आई मौत तेरे द्वार पर, मगर तुझे न छल सकी चली गई वो हार कर। नई सुबह के संग सदा तुझे मिली नई उम्र, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर, तू जिंदा है तो जिंदगी की जीत में यकीन कर। अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर, तू जिंदा है। हमारे कारवां को मंजिलों का इंतजार है, ये आंधियों ये बिजलियों की पीठ पर सवार है। हमारे कारवां को मंजिलों का इंतजार है, ये आंधियों ये बिजलियों की पीठ पर सवार है। तू आ कदम मिला के चल चलेंगे एक साथ हम, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर, तू जिंदा है तो जिंदगी की जीत में यकीन कर। अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर, तू जिंदा है। जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, पूंजीवाद मनुवाद भ्रमणवाद मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, पूंजीवाद मनुवाद भ्रमणवाद मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, सीपीएम वाले जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, समाजवाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, पूंजीवाद भांडवलवाद भ्रमणवाद मनुवाद होमरवाद 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 होमरवाद। अमर रहे अमर रहे अमर रहे, बैरिस्टर राजा भाऊ खोब्रागडे जय भीम जय भीम जय भीम, बैरिस्टर राजा भाऊ खोब्रागडे जय भीम जय भीम जय भीम, बैरिस्टर राजा भाऊ खोब्रागडे जय भीम, लाल सलाम लाल सलाम लाल सलाम। लाल सलाम लाल सलाम। सीपीआई वाले के सभी शहीद साथी अमर रहे अमर रहे अमर रहे, सीपीआई एमएल के सभी शहीद साथी अमर रहे अमर रहे अमर रहे, सीपीआई वाले के सभी शहीद साथियों को लाल सलाम लाल सलाम लाल सलाम, सीपीआई वाले के सभी शहीद साथी अमर रहे अमर रहे अमर रहे, देश में पूंजीवाद के खिलाफ लड़ने वाले सभी हमारे साथी अमर रहे अमर रहे अमर रहे, देश भर में ब्राह्मणवाद के खिलाफ लड़ने वाले सभी प्रोग्रेसिव साथी अमर रहे अमर रहे अमर रहे। सभी के पेट में पली अगन पले है जलजले, रुके न टिक सकेंगे वो उपभोग के स्वराज में। सभी के पेट में पली अगन पले है जलजले, रुके न टिक सकेंगे वो उपभोग के स्वराज में। मुसीबतों के सर तो चल बढ़ेंगे एक साथ हम, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर, तो जिंदा है तो जिंदगी की जीत में यकीन कर। अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर, तो जिंदा है। बुरी है आग पेट की, बुरे है दिल के राग, ये न दब सकेंगे एक दिन बनेंगे इंकलाब ये। बुरी है आग पेट की, बुरे है दिल के दाग, ये न दब सकेंगे एक दिन बनेंगे इंकलाब ये। गिरेंगे जुल्म के महल बनेंगे फिर नवीन घर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर, तो जिंदा है तो जिंदगी की जीत में यकीन कर। अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर, तो जिंदा है। नागपूर जिल्हा अधिवेशन जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, सीपीआई मांग लियो, सीपीआई वाले जिंदाबाद, सीपीआई को लाल सलाम लाल सलाम लाल सलाम, सीपीआई वाले के जिला समिति के सभी सभासदों को लाल सलाम जिंदाबाद जिंदाबाद, सीपीआई वाले जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, समाजवाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, ब्राह्मणवाद पाखंडवाद मनुवाद भांडवलशाही पूंजीवाद मुर्दाबाद मुर्दाबाद
त्याच्या मनाला विनंती करतो त्यांनी मंचात आपल्या कार्य द्यावं. आपले शहीद झाले, कार्यकर्ते युवक झाले, जगभर जे साम्राज्यवादाच्या विरुद्ध आपल्या देशामध्ये ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीच्या विरुद्ध लढणारे जे लोक जेवढे शहीद झाले त्या सर्वांना आवाज सभांचं येऊन आवाज भाऊ तर आधी जे शहीद झाले आहे पूर्ण जगामध्ये साम्राज्यशाहीच्या विरुद्ध लढणारे प्रगतिशील लोक, लेखक, कवी, ऍक्टिव्हिस्ट तसेच आपल्या देशात भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही यांच्या विरुद्ध लढाईमध्ये जे लोक शहीद झाले त्या सर्वांना आपण एक मिनिट उभं राहून श्रद्धांजली देऊया. कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्रातील लेनिनवादी नागपूर जिल्ह्याचं हे जिल्हाधिवेशन पहिलं जिल्हाधिवेशन संपन्न होत आहे. आपल्या पक्षासमोर संघटनात्मक रूपामध्ये जेवढी आव्हानं आहेत त्याचप्रमाणे राजकीय आणि सामाजिक प्रश्न या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत ती सोडवण्याची कुवत आपल्या पक्षामध्ये कशी निर्माण होईल ते काम आपल्या पक्षातर्फे पूर्णत्वास जर घेऊन जायचं असेल तर आपल्या पक्षाचं संघटन मजबूत असलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्षाची बांधणी करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आज नाही म्हटलं तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 नंबरचा पक्ष म्हणून डावा 3 नंबरचा डावा पक्ष म्हणून आपली एक ओळख आपण या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने जर फक्त म्हटलं तर एक लढाऊ आणि संघर्षशील पक्ष या देशामध्ये ब्राह्मणशाहीच्या विरोधात, भांडवलशाहीच्या विरोधात, फॅसिझमच्या विरोधामध्ये लढणारा कोणी पक्ष असेल तर त्याची एक ओळख म्हणून भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी लेनिनवादी माले याला म्हणून त्या देशामध्ये ओळख आहे. डाव्या चळवळीचा एक प्रमुख चेहरा या देशामध्ये जर आज आपल्याला पाहायला मिळत असेल तर आपल्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर दीपांकर भट्टाचार्य जे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सोशल मीडियावर दिसतात. ते गावोगाव गल्लीमध्ये ते फिरत आहेत, जनतेशी संपर्क साधत आहेत. फक्त निवडणुकीपुरते त्यांचं ते काम नाही तर संपूर्ण समाजाला जागृत करणे, दलितांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणे आणि शेतकरी कामगारांचे कष्टकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन समोर पक्ष कसा जाईल याच्या बांधणीमध्ये मोठा पुढाकार, मोठा सहभाग कॉम्रेड दीपांकर भट्टाचार्य मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला घेताना बिहारमध्ये दिसत आहे. आणि जवळजवळ बिहारच नव्हे, ओडिसामध्ये, झारखंडमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि हिंदी पट्टीमध्ये सुद्धा भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा माले मोठ्या प्रमाणामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि त्याच्याच एक पिढीमध्ये महाराष्ट्र सुद्धा आपण त्यामध्ये त्याचं नाव आपण द्यायला पाहिजे. आपल्या देशामध्ये काँग्रेसचे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, फासिझम तर या देशामध्ये आलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये आपल्याला लढायचं आहे. पण जनतेच्या प्रश्नाला घेऊन लढणे, जनतेला त्या प्रश्नावर जागृत करणे, संघटित करणे आणि आंदोलन करणे हे पक्षाचं काम आहे. आज आपल्या देशामध्ये आपण बघतोय की या संपूर्ण टप्प्यामध्ये हा भूमी अधिग्रहणाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. हा प्रश्न आजपासून निर्माण झालेला नाही आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतोय. आता शक्तीपीठ सुरू झालेलं आहे. आपल्या हिंगण्यामध्ये आता नवीन नागपूर तयार होत आहे. गोंदी रेखीमध्ये मोठ्या प्रमाणात 1000 एकर जागा शेतकऱ्यांची घेतली जाणार आहे. तिकडे छत्तीसगडमध्ये, बस्तारमध्ये आदिवासींचे गावं खाली करण्यात आलेले आहेत. आणि सगळे प्रोजेक्ट जे या देशामध्ये आणले जातात हे कसे आणले जातात? हे विकासाच्या नावाने या देशामध्ये प्रोजेक्ट आणले जातात. हे लोकांना रोजगार देण्याच्या नावाखाली हे सगळे प्रोजेक्ट या देशामध्ये आणले जातात. आणि एवढे प्रोजेक्ट या देशामध्ये आणले, एवढ्या भूमी अधिग्रहणाचं काम या देशामध्ये झाल्यानंतर या देशामध्ये बेरोजगारी का आहे हा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून जर हे रोजगारासाठी जर हे सगळे प्रोजेक्ट राबवले असेल तर भूमी अधिग्रहण लोकांच्या हितासाठी राबवलेलं असतं. या देशामध्ये जनतेचे प्रश्न, आदिवासींचे प्रश्न, दलितांचे प्रश्न निर्माण झाले नसते. एक तर आपण मानून की तुम्ही हे सगळं केलेलं रेव्हेन्यू आपल्या रेव्हेन्यू जमवण्यासाठी तुम्ही हे सगळं केलेलं आहे असं जर आपण मान्य करतो तर मग तुम्हाला एवढा रेव्हेन्यू असताना
देशामध्ये एवढे पैसे भरले असताना या देशामध्ये महागाई का वाढते? लोकांवर तुम्हाला टॅक्स का लावावं लागते? गरिबांवर टॅक्स का लावावं लागते? जीएसटी का वाढवावं लागते? पेट्रोलचे भाव का वाढवावे लागतात? तर तुमचा संपूर्ण विकासाचा हा जो मॉडेल आहे, हा विकासाचा मॉडेल हा भांडवली मॉडेल आहे, भांडवलदारांच्या हिताचा हा मॉडेल आहे. आणि म्हणून तुमच्या विकासाच्या मॉडेलमध्ये गरीब कुठेही दिसत नाही, आदिवासी कुठेही दिसत नाही, कष्टकरी कुठेही दिसत नाही. आणि जे जे कायदे तुम्ही या देशामध्ये राबवले आहेत, तयार केलेले आहेत, हे सगळे कायदे तुम्ही जनतेच्या मागणीतून आलेले कायदे नाही आहेत. शेतकऱ्यांचे 3 कायदे जनतेने मागणी केलेले नव्हते, कामगारांनी शेतकऱ्यांनी मागणी केलेले नव्हते, पण ते तुम्ही आणलेले आहे. कसे आले ते कायदे? या देशाच्या कॉर्पोरेटनी, अंमलदारांनी मागितलेले होते म्हणून ते कायदे आले. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात त्याचा विरोध केला आणि ते कायदे परतवून लावले. अजूनपर्यंत पूर्णपणे त्यांनी परतून घेतलेलं नाही. अजून ते या त्या वळणावरून यांच्या कारणातून ते आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. जर आपण संघटित राहिलो तर ते नवे कायदे पुन्हा येण्याचा प्रयत्न होणार आहे. त्याचप्रमाणे कामगारांचे 4 कोड या देशामध्ये आणण्यात आले. हे कामगारांचे 4 कोड सुद्धा या देशातल्या लोकांनी मान्य केले नव्हते, मागितले नव्हते. कोणी सांगितलं? दाखवा एखादा तरी मोर्चा कामगारांनी म्हटलं की आमच्यासाठी 4 कोड घेऊन या, आमच्या कामगारांच्या हितासाठी हे 4 कायदे आले पाहिजे म्हणून कोणी मागितलं नाही. मग सरकार कायदे बनवते कसं? तुम्ही आम्ही निवडून दिलेलं सरकार, गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या नावावर निवडून येणारे सरकार, लोकांच्या हिताचं वगैरे करून निवडून येणारे सरकार, हे तुम्ही न मागितलेले कायदे कोणाच्या म्हणण्यानुसार कायदे तयार करतात, याचा आपल्याला शहानिशा करण्याची गरज आहे. म्हणजे हे कायदे जे आहेत ते सगळे कायदे भांडवलदारांनी मागितलेले, भांडवलदारांच्या हिताचे सगळे कायदे आहेत. ज्या कायद्याच्या अनुषंगाने 8 तासाचा जो एक दिवस आपण मान्य करत होतो, तो आता 12 तासांवर आलेला. म्हणजे 4 घंट्याचं शोषण वाढलेला आहे, पगार वाढलेला नाही, कामगारांचा पगार वाढत नाही. तर अशा रीतीने एकंदर परिस्थिती या देशामध्ये आली असताना कष्टकऱ्यांच्या बाजूने एकही कायदा केला जात नाही, आदिवासींच्या बाजूने एकही कायदा केला जात नाही, विद्यार्थ्यांच्या बाजूने एकही कायदा केला जात नाही. जे जे कायदे केले जातात जनतेच्या नावाने केले जातात, पण जनतेच्या विरोधात राबवले जातात. अशी एकंदर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हा संपूर्ण विरोध, त्या कायद्यातून होणारा असंतोष, त्या असंतोषाला होणारा विरोध दडपून टाकण्यासाठी मग तुम्ही दुसरे कायदे तयार करता. त्यांना माहिती आहे आम्ही जनतेच्या विरोधात कायदे करणार आहोत, त्यांना माहिती आहे आम्ही जनतेच्या जमिनी हडपणार आहोत, त्यांना माहिती आहे आम्ही लोकांच्या घरावर बुलडोझर चालवणार आहोत, त्यांना हे सगळी माहिती आहे. आणि म्हणून त्यांना असं वाटतंय की लोकांचा विरोध वाढेल, लोकांचा असंतोष वाढेल, लोकांचा उद्रेक वाढेल. हा वाढलेला उद्रेक दडपून टाकण्यासाठी महाराष्ट्र जनसुरक्षा, विशेष जनसुरक्षा कायदा, लावा कायदा, एक कायदा आम्ही लोकांना विरोध केला, लोकांचा विरोध झाला, टाका त्याला तुरुंगामध्ये लावा, त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावा. लोकांच्या घटनात्मक मागण्या मान्य करण्यासाठी लोकांना रस्त्यावर यावं लागते, त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली तुरुंगामध्ये बांधून ठेवतात. अशा पद्धतीची संपूर्ण राजवट या देशामध्ये सुरू झालेली आहे. आणि त्यांना असं वाटते की आम्ही यांना घाबरून जाऊ, आम्ही यांना घाबरून पळून जाऊ, आम्ही आमचे लढे सोडून देऊ, कामगारांसाठी लढणं सोडून देऊ, मजुरांसाठी लढणं सोडून देऊ, शेतकऱ्यांसाठी आदिवासींसाठी लढणं सोडून देऊ, ब्राह्मणशाहीच्या विरोधात लढा उभारणं सोडून देऊ, असं यांना जर वाटत असेल तर ते भ्रमात आहे. हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी लेनिनवादी आहे, संघर्षातून मोठा झालेला पक्ष आहे. आणि हा संघर्ष कधी सोडणार नाही. आमच्यासाठी निवडणुका महत्वाच्या नसतात, कोणत्याही निवडणुकीसाठी किती प्रतिनिधी निवडून येतो हे आमच्यासाठी महत्वाचं नसते. आम्ही किती
समावेश करून पक्षाला मोठं करू आणि त्या मोठं करण्यामध्ये तुमचा सहभाग आम्हाला असला पाहिजे एवढी विनंती करतो आणि माझे प्रार्थना संबोधतो। लाल सलाम। नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर, धन्यवाद।